हॅलो स्टुडंट, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. तर बघा, आपण लास्ट टाइम मध्ये ग्रिफिथ एक्सपेरिमेंट पाहिला होता. ग्रिफिथने आपल्या चार टप्प्यामध्ये आपला एक्सपेरिमेंट केला होता आणि लास्टली सांगितलं होतं की समथिंग इज अ ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल अँड दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. परंतु ते ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल कोणतं आहे ते ग्रिफिथनं सांगितलेलं नव्हतं. 4 एक्सपेरिमेंट केले होते. त्यानं 2 स्ट्रेनचा यूज करून स्ट्रेन आर आणि स्ट्रेन एसचा यूज करून त्याने 4 टप्प्यामध्ये एक्सपेरिमेंट केले होते. तर टुडे वी गोइंग टू डिस्कस अबाउट द एव्हरी मॅक्लिओइड अँड मॅकॅर्टी एक्सपेरिमेंट. म्हणजे यामध्ये 3 शास्त्रज्ञांचं योगदान आहे या एक्सपेरिमेंट मध्ये. बघा, छोटासा एक्सपेरिमेंट आहे, काही जास्त मोठा नाही आहे. 5 ते 6 पॉईंट होतील यामध्ये. तर एव्हरी मॅक्लिओइड अँड मॅकॅर्टी हे शास्त्रज्ञांचे नाव आहे. तर बघा मग काय झालं होतं. इन 1944, बघा केव्हा, इन 1944, आफ्टर 10 years of research and experimentation, US मायक्रोबायोलॉजिस्ट, बघा कुठले US मधले मायक्रोबायोलॉजिस्ट, हे तिघही US चे मायक्रोबायोलॉजिस्ट होते. US मायक्रोबायोलॉजिस्ट, बघा त्यांचे पूर्ण नाव सांगतो मी कोणते आहेत. तर ऑसवाल्ड एव्हरी, बघा कोणते कोणते नाव आहेत, मस्त एकदम खतरनाक नाव आहेत. ऑसवाल्ड एव्हरी. त्यानंतर मॅक्लिओइडचं जे नाव आहे त्यामध्ये ऑसवाल्ड एव्हरी. त्यानंतर कॉलिन एम मॅक्लिओइड. अँड हा जो आहे तिसरा तो आहे मार्टिन मॅक्लिन मॅकॅर्टी, असं नाव आहे त्याचं. मोठे खतरनाक नाव आहे त्यांचे, मॅक्लिन मॅकॅर्टी. बघा केव्हा, मग 1944 मध्ये जवळपास त्यांनी 10 वर्ष एक्सपेरिमेंट आणि रिसर्च केला. कोणी? US मायक्रोबायोलॉजिस्टनी. त्यांचे नाव होते ऑसवाल्ड एव्हरी, कॉलिन एम मॅक्लिओइड अँड मॅक्लिन मॅकॅर्टी. यांनी काय केलं तर या तिघही शास्त्रज्ञांनी एक्सपेरिमेंट केला. त्यांच्या एक्सपेरिमेंट मधून त्यांनी DNA हा जेनेटिक मटेरियल आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण हे जे तिघही जे आहेत हे तिघही बघा काय होते तर ऑल फ्रॉम, बघा तिघही कशामधले होते तर ते ऑल ऑफ रॉकफेलर युनिव्हर्सिटी इन न्यूयॉर्क. बघा पहिल्या पॉइंट मध्ये तर यांची माहितीच आहे. हे कोण होते, त्यांची नावं काय होते, ते काम कुठं करत होते मग तर रॉकफेलर युनिव्हर्सिटी इन न्यूयॉर्क. याला आपण पहिला पॉइंट करूया, रॉकफेलर युनिव्हर्सिटीला. आता यांनी काय केलं, फर्स्ट एव्हिडन्स दॅट, काय केलं बघा यांनी सर्वात आधी सांगितलं, फर्स्ट एव्हिडन्स दॅट DNA is a genetic material. DNA is a genetic material. त्यांनी काय सांगितलं की DNA काय आहे, हा जेनेटिक मटेरियल आहे. DNA is a genetic material. बघा मग आता त्यांनी काय केलं, त्यांच्या एक्सपेरिमेंट थ्रू त्यांनी सांगितलं, थ्रू द एक्सपेरिमेंट मधून सर्वात आधी DNA हा जेनेटिक मटेरियल आहे हे सांगणारे हे 3 शास्त्रज्ञ होते. कोणते कोणते? एव्हरी, मॅक्लिओइड अँड मॅकॅर्टी. त्यांचे पूर्ण नाव ऑसवाल्ड एव्हरी, कॉलिन एम मॅक्लिओइड अँड मॅक्लिन मॅकॅर्टी, ऑल ऑफ रॉकफेलर युनिव्हर्सिटी इन न्यूयॉर्क. यांनी फर्स्ट एव्हिडन्स दिला, एक्सपेरिमेंटल प्रूफ दिला त्यांनी की DNA इज अ जेनेटिक मटेरियल. मग त्यांनी काय यूज केलं बघा, त्यांनी काय प्युरिफाईड केलं, दे प्युरिफाईड, बघा त्यांनी काय प्युरिफाईड केलं, दे प्युरिफाईड DNA, RNA, प्रोटीन and
other material from cell extract of, बघा कशापासून त्यांनी ते एक्सट्रॅक्ट केलं, सेल एक्सट्रॅक्ट ऑफ स्ट्रेन यस अँड मिक्स विथ, कोणासोबत मिक्स केलं बघा त्यांनी, अँड मिक्स विथ हीट किल्ड यस स्ट्रेन, मिक्स विथ हीट किल्ड स्ट्रेन यस अँड स्ट्रेन आर रिस्पेक्टिव्हली. बघा पुन्हा त्यांनी काय केलं, त्यांनी प्युरिफाईड काय केलं, तर यामध्ये सेल फ्री एक्सट्रॅक्ट लिहावं लागेल आपल्याला, सेल फ्री एक्सट्रॅक्ट ऑफ, बघा कशाला, फ्रॉम सेल फ्री एक्सट्रॅक्ट ऑफ स्ट्रेन S and mix with the heat killed strain S and strain R. बघा मी एकदम सिंपल भाषेमध्ये सांगतो तुम्हाला की आपल्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे एब्री मॅकलेड अँड मॅकॅर्टी. 1944 मध्ये 10 वर्षाच्या प्रखर परिश्रमानंतर, रिसर्च आणि एक्सपेरिमेंटेशन नंतर हे जे यूएस चे मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, ओस्वाल्ड एव्हरी, कॉलिन एम मॅकलॉइड अँड मॅकलिन मॅकॅर्टी, सर्वचे सर्व कोणत्या युनिव्हर्सिटीचे होते, रॉकफेलर युनिव्हर्सिटी इन न्यूयॉर्क, पहिला एव्हिडन्स दिला, फर्स्ट एव्हिडन्स, कोणता एव्हिडन्स, डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल थ्रू द एक्सपेरिमेंट. मग त्यांनी काय प्युरिफाईड केलं, दे प्युरिफाईड डीएनए, आरएनए, प्रोटीन अँड अदर मटेरियल फ्रॉम सेल फ्री एक्सट्रॅक्ट ऑफ स्ट्रेन यस अँड मिक्स विथ द हीट किल्ड स्ट्रेन यस अँड आर स्ट्रेन रिस्पेक्टिव्हली. टू कन्फर्म, कशासाठी, काय करण्यासाठी, काय कन्फर्म करण्यासाठी, टू कन्फर्म, हे कन्फर्म करण्यासाठी की या आर बॅक्टेरियाचं चेंज यस बॅक्टेरियामध्ये कसं होते ते कन्फर्म करण्यासाठी. टू कन्फर्म which one could transfer, which one could transfer R cell into S cell, कोण आर सेलचा ट्रान्समिशन हा एस सेल मध्ये करते. मग फक्त एकटा डीएनए जसा आहे, ओनली डीएनए हॅज एबिलिटी, किंवा आपण म्हणू त्याला एबल, ओनली डीएनए वॉज एबल टू ट्रान्सफर only DNA was able to transfer harmless strain R into, कालच पाला आपण, into deadly strain S. फक्त डीएनए मध्येच अशी ॲबिलिटी आहे, डीएनए फक्त एबल आहे की जो हार्मलेस स्ट्रेन आर चं कन्व्हर्शन डेडली स्ट्रेन यस मध्ये करू शकते. मग बघा आता यांनी काय केलं, हे जे आहेत तिघ जण, दे डिस्कवर्ड, त्यांनी काय डिस्कवरी केली, दे डिस्कवर्ड प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाइम, दे डिस्कवर्ड प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाइम, त्याला नाव दिलं त्यांनी प्रोटीएजेस, प्रोटीएजेस. त्यानंतर आरएनए डायजेस्टिंग एन्झाइम, आरएनए डायजेस्टिंग एन्झाइम, त्याला नाव दिलं त्यांनी आरएनएज. बघा कोणते कोणतं काय काय डिस्कवर्ड केलं त्यांनी, दे डिस्कवर्ड प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाइम प्रोटीएजेस, आरएनए डायजेस्टिंग एन्झाइम आरएनएज, did not affect transformation, did not affect ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्मेशन वरती हे दोघंही काहीच अफेक्ट करत नाही. म्हणून त्यांना सांगितलं की ना प्रोटीन ना डीएनए हा ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल नाही आहे, नायदर प्रोटीन नॉर आरएनए आर द ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल, कारण की ते ट्रान्सफॉर्मेशन वरती कोणता अफेक्ट करून राहिले नाही. मग काय म्हटलं बघा, सो द ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्सेस, so
the transforming substances, so the transforming substances neither protein, transforming substances neither protein nor RNA. बघा का बरं त्यांना ही नाही आणि ती नाही म्हटलं, कारण की बघा त्यांना दोन एन्झाइम डिस्कवर केले, एक म्हणजे प्रोटीन डायजेस्टिंग प्रोटीएजेस, आरएनए डायजेस्टिंग आरएनएज. हे काय ट्रान्सफॉर्मेशन वरती कोणताच अफेक्ट करून राहिले नाही, म्हणून त्यानं म्हटलं की ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्सेस हा नायदर प्रोटीन नॉर आरएनए, प्रोटीनही नाही आणि आरएनए नाही आहे. मग त्यानं काय केलं बघा, आता या तिघांनी काय केलं, मग त्यांनी तिसरं डायजेस्टिंग एन्झाइम काढलं आणि त्याचं नाव होतं डीएनए डायजेस्टिंग एन्झाइम. बघा मग काय केलं त्यांनी, कोणतं एन्झाइम डिस्कवर केला आता, डीएनए डायजेस्टिंग एन्झाइम, and the name of that DNA digesting enzyme is DNase. काय नाव दिलं मग त्यांना, DNase. affect the transformation, affect the transformation. त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे डीएनएज आहे हे डीएनएज एन्झाइम ट्रान्सफॉर्मेशन वरती अफेक्ट करते, म्हणून त्यांनी सांगितलं की दॅट ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स इज डीएनए. म्हणून त्यांनी काय सांगितलं बघा, सो द ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स, so the transforming substance is DNA. त्यांनी सरळ सांगितलं की म्हणून ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स कोणता आहे, सो द ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स कोणता आहे, मग डीएनए हा आहे, कारण की डीएनए अफेक्ट करूला ट्रान्सफॉर्मेशनला, म्हणून त्यांनी सांगितले की डीएनए इज अ ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स. यावरून असं सांगितलं त्यांनी, इट वॉज सजेस्टेड दॅट डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. यावरून त्यांनी सांगितलं की डीएनए काय आहे, हा जेनेटिक मटेरियल आहे. पण बघा आता काय होते मग पुढे, सजेस्टिंग दॅट की जो डीएनए आहे, डीएनए इज अ ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल, डीएनए इज अ ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल. पण याला काय झालं बघा आता, बट ऑल बायोलॉजिस्ट नॉट कन्व्हिन्स, काही काही जे अगाऊ बायोलॉजिस्ट होते ते याला कन्व्हिन्स नव्हते, मान्य नव्हते. ऑल बायोलॉजिस्ट नॉट कन्व्हिन्स, सर्व बायोलॉजिस्टनी याला मान्यता दिली नाही. बघा काय असते, आपलं एखादं काम करत असतो आपण, त्या कामामध्ये आपण अशी मीटिंग भरवतो. समजा फॉर एक्झाम्पल आपल्या गावातली ग्रामपंचायतच घ्या, ग्रामपंचायतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सदस्य असतात. ते सदस्य कोणी काही मत मांडते, कोणी काही मत मांडते, सर्व एकमत नसतात, त्यालाच म्हणतात नॉट कन्व्हिन्स. तशा प्रकारे सर्व बायोलॉजिस्ट याला कन्व्हिन्स नव्हते, मान्य नव्हते. सर्वांना हे मान्य नव्हतं किंवा डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे, म्हणून हे सर्वांना मान्य नव्हतं. ऑल बायोलॉजिस्ट नॉट कन्व्हिन्स. बघा त्यांनी हे एवढं केलं आणि त्याला शेवटी बायोलॉजिस्ट कन्व्हिन्स नव्हते, त्याला मान्य नव्हते. मग लास्ट मध्ये 1952 मध्ये बघा काय झालं, मग लास्ट पॉइंट मध्ये बघा काय झालं आता, इन 1952 अल्फ्रेड, बघा आता कोणता सायंटिस्ट आहे, अल्फ्रेड हार्से अँड मार्था चेस प्रूव्ह दॅट, काय प्रूव्ह केलं त्यांनी बघा आता, प्रूव्ह दॅट डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल, डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे, नॉट प्रोटीन. आणि कशाच्या काय यूज करून, तर बाय युजिंग बॅक्टेरियोफेग,
बाय युझिंग बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेजच्या सहाऱ्यानं बॅक्टेरियोफेजचा यूज करून त्यांनी फायनली 1952 मध्ये अल्फ्रेड हार्से अँड मार्था चेस यांनी प्रूव्ह केलं की डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. यानंतरचा एक्सपेरिमेंट आपल्याला हार्से अँड चेस एक्सपेरिमेंटच आहे. तर या एव्हरी मॅक्लॉइड आणि मॅककार्टीने आपल्या एक्सपेरिमेंट मध्ये काय करण्याचा प्रयत्न केला किंवा काय दर्शवण्याचा प्रयत्न केला, जोही काही दर्शवण्याचा, जोही काही सांगण्याचा प्रयत्न केला असेल तरीही त्याला सर्व बायोलॉजिस्ट कन्व्हिन्स झाले नाही. म्हणजे पहिले ग्रिफिथ एक्सपेरिमेंट सांगितले की समथिंग इज अ ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल, माहिती नाही. नंतर सांगितलं एव्हरी मॅक्लॉइड मॅककार्टीने किंवा डीएनए हा ट्रान्सफॉर्मेशन वरती अफेक्ट करते, म्हणजे हा डीएनए जेनेटिक मटेरियल आहे. पण काही अगाऊ बायोलॉजिस्ट होते की ते त्याला कन्व्हिन्स नव्हते. मग शेवटी 1952 मध्ये हार्से आणि चेसनं हे प्रूव्ह करून दाखवलं की डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल अँड बाय युझिंग बॅक्टेरियोफेज. कशाचा यूज करून? बॅक्टेरियोफेजचा यूज करून त्यांनी लास्ट मध्ये सांगितलं होतं की डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे. तर मी तुम्हाला आधी सांगितलं की आपले 3 एक्सपेरिमेंट आहेत, ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, एव्हरी मॅक्लॉइड अँड मॅककार्टी एक्सपेरिमेंट अँड हार्से चेस एक्सपेरिमेंट. जो हार्से चेस एक्सपेरिमेंट आहे तो शेवटचा राहणार आहे. तर बघा आता यांनी काय केलं, मग एव्हरी मॅक्लॉइड आणि मॅककार्टीने काय केलं. 1944 मध्ये काय केलं की जवळपास 10 वर्षाच्या परिश्रमानंतर, 10 वर्षाच्या संशोधनानंतर आणि एक्सपेरिमेंट नंतर, कोण होते ते? यूएस मायक्रोबायोलॉजिस्ट होते. त्यांचं पूर्ण नाव ओसवाल्ड टी ओहरी. टी टाकजा इथं, ओसवाल्ड टी ओहरी, कॉलिन एम मॅक्लॉइड अँड मॅकलिन मॅककार्टी. हे सर्व जे होते हे एकाच युनिव्हर्सिटी मधले होते. त्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे रॉकफेलर युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क मधली. फर्स्ट एव्हिडन्स दॅट डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल थ्रू द एक्सपेरिमेंट. त्यांनी पहिल्यांदा एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून सांगितलं की डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे. मग त्यांना त्यांच्या एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी काय यूज केलं? डीएनए यूज केला, आरएनए यूज केला, प्रोटीन यूज केला आणि अदर मटेरियल यूज केला. आणि ते कशापासून एक्सट्रॅक्ट केलं? तर सेल फ्री एक्सट्रॅक्ट फ्रॉम एस स्ट्रेन अँड दे मिक्स विथ द हिट किल एस स्ट्रेन अँड आर स्ट्रेन. या दोघांसोबत काय केलं त्यांनी? ते मिक्स केलं. फक्त डीएनए, ओनली डीएनए इज एबल टू ट्रान्सफॉर्मिंग द स्ट्रेन आर और द आर सेल इनटू द एस सेल. फक्त डीएनए हा एबल आहे की जो हार्मलेस आर स्ट्रेनचं कन्व्हर्शन डेडली एस स्ट्रेन मध्ये करते. मग यांनी बघा काय काय डिस्कवरी केली तिघांनी. दे डिस्कवर्ड प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाइम प्रोटीएजेस, आरएनए डायजेस्टिंग एन्झाइम आरएनएस. बोथ डिड नॉट अफेक्ट द ट्रान्सफॉर्मेशन, हेन्स दे सेज दॅट नायदर प्रोटीन नॉर आरएनए इज अ जेनेटिक मटेरियल. आरएनए पण नाही आणि प्रोटीन पण जेनेटिक मटेरियल नाही आहे. मग त्यांनी डीएनए डायजेस्टिंग एन्झाइम डिस्कवर्ड केलं, त्याचं नाव होतं डीएनएज. आणि हा अफेक्ट करत होता ट्रान्सफॉर्मेशन वरती. म्हणून त्यांनी सांगितलं की जेनेटिक मटेरियल इज अ डीएनए, कारण की तो ट्रान्सफॉर्मेशन वरती अफेक्ट करते. बट ऑल बायोलॉजिस्ट नॉट कन्व्हिन्स. अँड फायनली इन 1952 Alfred Harsey and Martha Chase proved DNA is a genetic material by using बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेजचा यूज करून त्यांनी शेवटी फायनली सांगितलं की डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे. सो दिस इज ऑल अबाउट द एव्हरी मॅक्लॉइड अँड मॅककार्टी एक्सपेरिमेंट. ओके, सो द फायनल एक्सपेरिमेंट अबाउट द genetic material of DNA, that is Harsey and Chase, we will see in the next lecture. Thank you.